परिणाम बापू, प्रथमतः सन्निधान म्हणजे काय आणि असन्निधान म्हणजे काय हे थोडं समजून घ्या. सन्निधान म्हणजे परमेश्वर जेव्हा अवतार धारण करून येतात आणि त्यावेळेस आपल्याला त्यांच्याबरोबर राहण्याचा योग येतो, त्याला सन्निधान म्हणतात. आणि जेव्हा परमेश्वर आपल्याला सोडून जातात आणि मग आपण एकटेच राहतो, त्यावेळेस आपल्याला असन्निधान असं म्हणतात. त्यावेळेस आपल्याला तो सन्निधानीचा धर्म वेगळा आहे आणि असन्निधानीचा धर्म वेगळा आहे. तर सन्निधानी कसं वागायला पाहिजे हे देवानं सांगितलं आपल्याला, आणि असन्निधानी कसं वर्तावे हे बी सांगितले. तर त्यांनी असन्निधानीचा धर्म आपल्याला सांगितला. कैसे वर्तावे पा ना, कायसे नाही सुख न व्हावे. देव सोडून गेले आपल्याला, तर आपल्याला कुठंही सुख न झालं पाहिजे. जैसा पोळलेल्या सुन्याचा, पोळलेले सुने म्हणजे जे असं एक कुत्रं आहे की ज्याला जखम झालेली आहे आणि ती जखम झाल्यामुळं ती जखम दुखते आहे आणि ते दुःख कमी होण्यासाठी ते कुत्रं ते पोळले सुने असे तयाशी कवनी ठाई सुखाशी नाही. वरचणीशी रिगे परी सुखाशी नाही, कलवडा तो रिगे परी सुखाशी नाही. ऐसा अखंड जळतात असे, असं अखंड त्याचं दुःख त्याला सहन करावं लागतं आहे. तर तैसे ईश्वरी हिर्या पुरेशीशी कवनी ठाई सुखाशी नाही. तसा ईश्वर गिर्या जो परमेश्वर साधक आहे, तर त्याला कुठंच सुख आलं न पाहिजे. त्याला येत नाही. स्थान देखील या सुखाशी नाही, प्रसाद देखील या सुखाशी नाही, वासनिक भेटले या सुखाशी नाही, भिक्षो भेटले या सुखाशी नाही, ऐसा सुख शास्त्र आठवले या सुखाशी नाही. ऐसा अखंड जळतोचे असे, असं अखंड तो जळतच राहतंय. त्याला फक्त परमेश्वरच पाहिजे. त्याला स्थान नाही, भिक्षक नाही, वासनिक नाही, काहीच पाहिजे नाही, प्रसाद नाही पाहिजे. फक्त त्याला परमेश्वर पाहिजे, म्हणजे परमेश्वर पाहिजे. तर असं आपण वागायला पाहिजे. आपल्याला परमेश्वर झालं पाहिजे, असं त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. तर मग आपल्याला कुठंच सुख नाही व्हायला पाहिजे का? सुख तर पाहिजे माणसाला. सुखाचा हे येतो, सुख पिपासू आहे. सुखाची तहान लागलेली आहे आपल्याला, तर मग सुख कुठंच नाही झालं पाहिजे का? नाही. ते म्हणले तयाच्याच पदार्थी सुख व्हावे, किंचित सुख व्हावे. म्हणजे परमेश्वराचे जे पदार्थ आहेत, स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षुक आणि शास्त्र, हे आठवल्यावर थोडंफार सुख झालं तर व्हायला हरकत नाही, पण तेवढं सुख व्हायला पाहिजे. पण बाबा, त्यासाठी देवानं आपल्याला 3 दृष्टांत दिले. पहिल्या विहिरीचा दृष्टांत दिला. ते म्हणतात, कौनी एक विहिरीने असे तिचा पती देशावरच आहे, मग ती अशी आणखी काहीशी नाही, सुखाशी नाही. मग तयाचे अंगी टोपरे पोडवाटवा का तयाची ठावणी कौनी आहे का? मग ती काय करते, तिला कुठंच सुख वाटत नाही, पण त्याचे अंग टोपरे शर्ट कपडे ते पाहते आणि थोडं सुख वाटते. किंवा तर तो गेलेला आहे आणि तो तिकडून काय करतो, तो काही कपडे काही सामान पाठवतो आणि त्या सामानामध्ये तिला सुख येते. तर तैसे परमेश्वर विरया पुरुषाशी आणखी काहीसे नाही, सुखाशी नाही. कशानंच सुख येत नाही. फक्त स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षू, शास्त्र येणे सुखाशी आहे आणि काहीसे नाही, सुखाशी नाही. बाबा, ह्या पहिली विरहिणी आहे, त्या विरहिणीचं म्हणजे सिद्धांत असा आहे. मग त्यातलं जे मर्म असं आहे की ते जो विरहिणी आहे, ती विरहिणी तिकून पाठवलेल्या वस्तूमध्येच ती समाधान मानते. इतर वस्तूमध्ये समाधान मानत नाही ती. आणि तिनं जर इतर वस्तूमध्ये समाधान मानलं तर ती खरी विरहिणीच नाही. आणि तसं त्याप्रमाणे जर भक्तानं साधकानं स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक, शास्त्र यामध्ये थोडं किंचित सुख घ्यायला पाहिजे. आणि तो जर गाडीमध्ये म्हणजे 4 व्हीलरमध्ये तो जर कोणी अनेक गोष्टीमध्ये सुख घेत असेल, तर तो खरा पहिल्या विहिरीत बी बसत नाही. बाबा, याचं गमक हे की आपण पहिल्या विहिरीत तरी बसलो पाहिजेत. आपण हे ना साधक आहोत. आपल्याला स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षू किंवा शास्त्र या व्यतिरिक्त कशातही आपल्याला सुख आलं पाहिजे. तर आपण त्या
दृष्टांतात बसतो, नाहीतर आपण त्याच्यात दृष्टांत बसत नाही. मग पहिल्या दृष्टांतात बसत जर नाहीत आपण, तर दुसऱ्या दृष्टांताचा आणि तिसऱ्या दृष्टांताचा आपल्याशी सूत मात्र संबंध राहत नाही. तर बाबा, तर असा हा पहिला दृष्टांत सांगितला. तर दुसरं दृष्टांत सांगितलं ते म्हणजे एकाशी पदार्थी पदार्थ बुद्धी असेल परिचय. आणि दुसरा माणूस असा आहे की त्याला स्थानप्रसाद भिक्षुक वासनिक हे आपले आहेत, देवाचे आहेत, माझ्या अशी बुद्धी आहे, पण तो त्या स्थानप्रसाद करायला जात नाही, तो काय त्याच्यात सुख मानत नाही. जैसा दुसरी आहे विरेणीचा. कवली एक विरेणी असे तिचा पसी देशावरच आहे, मग तो ती कारणे कोणा एकाची हाती उत्तम पदार्थ पाठव. मग तो एक बाई असते, तिचा पती देशावर जातो आणि तिकून काही सामान कपडे पाठवतो आणि ते देखे तर ते आठवी, मग तो तयार आफळ साफळ करून ठेवी आणि ती घेते ते कपडे सामान वस्तू हातात आणि त्याची आठवण करते. आणि मग तिला ते सामान जे पाठवलं आहे ना त्याच्यात काही गोडी येत नाही, ती फेकून येते बाजूला. त्याप्रमाणे तैसे परमेश्वर योगी पुरुषाशी परमेश्वराने सुखाशी नाही. तसं परमेश्वर योगी तो दुसरा विरहिणी, तिला तो दुसरा विरही साधूक आहे, त्याला परमेश्वरा सुखास येऊ नये. या स्थान प्रसादवासी हे जे आहेत तर हे याला आफळ साफळ करतो तो करी. पण आंतरी पदार्थाची गोडी असते, पण अंतरामध्ये त्या 4 पदार्थाची गोडी आहे आणि तशीच मग त्या परमेश्वराची पण आहे. तर असा हा दुसरा विरय. त्या दुसऱ्या विरयामध्ये मायबाबा आपण बसत नाहीत. आता तिसऱ्या विरयाचं ते सांगतात. तर ते म्हणतात एकाशी पदार्थ बुद्धीच नाही, पदार्थी पदार्थ बुद्धीच नाही, काही सेवीन काही. अहो त्याला पदार्थावर बुद्धीच नाही तर तो सेवन काय करीन त्याचं. जैसा तिसरी विरेनेचा. तर कवली एक जरट विरेने असे ती अशी चंदन आहेसा चिखल. तिला चंदन म्हणजे चिखलासारखं वाटतंय आणि अन्न मातीसारखं वाटतंय आणि साखर ही धुळीसारखी वाटते. तसे परमेश्वर योगी पुरुषाशी अवघे अन्य पदार्थ. तैसे परमेश्वर संबंधी स्थानप्रसाद विश्वासनी शास्त्र हे देखील त्याला समजत नाही. तो शास्त्र म्हणजे स्थान म्हणजे देव ना परमेश्वर नाही माझा, प्रसाद म्हणजे माझा परमेश्वर नाही, मग स्थान म्हणजे भिक्षुक म्हणजे माझा परमेश्वर नाही, वास्तविक म्हणजे माझा परमेश्वर नाही असं ते म्हणतो आणि त्याच्यामध्ये गोडी घेत नाही. मायबाबा हा तिसरा विरहिणी. आणि आयशियाशी संचरलेली अविद्या आणि आयशियाशी संचरली अविद्या आशेका धर्माचा अभाव करी. काय म्हणतात परमेश्वर? ते म्हणते आयशियाशी धर्मविषय संचरली अविद्या ते आशेका धर्माचा अभाव करी. पुढं ते म्हणतात आयशियाशी म्हणजे कशी अशी. आयशियाशी म्हणजे तिसरा विरहिणी पुरुष जो आहे, तिसरा विरही पुरुष आहे परमेश्वराबद्दल, तसा तो अत्यंत श्रेष्ठ आहे. तो आणि तशा श्रेष्ठ पुरुषाला देखील धर्मविषय संचरली अविद्या ते आशेका धर्माचा अभाव करी. कसं करती? जैसा जळ मांडवीचा. एक माणूस असतो, त्याला विहीर असते आणि तो त्या विहिरीमध्ये जळ मांडवीचं रोप टाकतो आणि ती जळ मांडवी एवढी होऊन बसती की त्याच्यात पाणी आहे का नाही असं समजत बी नाही आणि मग तो काढायला लागतो, तर तो त्या जळी मांडी काही त्याला निघत नाही. तैसे धर्मविषय संचरली अविद्या आशेका धर्माचा अभाव करी. तर अविद्या धर्मविषय संचरली अविद्या आशेका धर्माचा अभाव करी. जैसा छेडोबासाला एकच अविद्या संचरली, त्याच्यात तो एका झाडाची सवय लागली आणि त्या झाडाची सवय लागल्यामुळं तो धर्मावरून गेला आणि धर्मावरून इतकं गेला की त्याला त्याच्या गुरुचं बी नाव आठवणं. तो म्हणतो औसा गेली त्याच्याकडं आणि त्याला विचारलं तुझ्या गुरुचं नाव काय? तो म्हणतो नागदेव राऊळ, म्हणजे येथीचे नावही नाही देव म्हणते. तर मायबाबा असं होऊ शकतं आहे आपलं. आणि मग त्यामुळं नुसता अभावच करी असं नाही, तर मन तो दुःखाशी दे. ती अविद्या संचरली अविद्या नुसता आपल्या धर्माचा अभावच करत नाही, तर मन तो दुःखाशी दे. जैसा आयर देशीच्या म्हातारीचा. तर आयर देशीची म्हातारी असती, ती एका ब्राह्मणाच्या वस्त्रीवर थांबती आणि मग ते ब्राह्मण मरते. मग तो ब्राह्मण म्हणतो बा आई मी आणीन आणि तुम्ही उकडून घाला.
ती म्हणली बरं ठीक आहे. आणि मग असं करत करता तो ब्राह्मण बी वारतो, माझ्या लेकराची जबाबदारी त्याच्यावर येते आणि मग शेवटी ती लेकरं बी वारतात आणि तिला महान दुःख होतं आहे. तसं आपण अनुसरण घेतो. अनुसरण घेतल्यानंतर इकडं येऊन पुन्हा डंगऱ्या डोंगऱ्या तयार करतो आणि मग त्या डगरे डोंगरे आपलं ऐकत नाहीत आणि आपल्याला मन तर दुःख होते काय बापू. त्यामुळं ते काय म्हणले, देव म्हणले सगळे सावधेया वर्तावे, म्हणून सर्व प्रकारे सावधेया वर्तावे. जैसा वर्तेचा तो जैसा वर्तेचा. ती डोंगरीन बाई असती, त्या तारावर चलती, इकडून तिकडं जाती, तर ती वराकडं पाहत नाही, सगळीकडं पाहत नाही, इकडं तिकडं पाहत नाही आणि मग तिला वर्त साधत आहे. त्याप्रमाणे आपण देखील अनुसरल्यानंतर आपण त्या डोंबरणीसारखं आपलं देवानं सांगितलेलं देशाच्या सावटी जा, झाडाच्या तळवटी बसा, देवळाच्या कुंटी बसा, झोपा संध्याकाळी आणि परमेश्वराचं चिंतन करत करत मला तरच पुन संबंध होत असतो माय बापो, नाहीतर पुन संबंध होत नाही. त्यामुळं सगळ्या सावधेया वर्तावे असं देवानं आपल्याला सांगितले. माय बाबो, हे दृष्टांत मी तुला मला समजून सांगितले. आवडले असले तर लाईक करा, शेअर करा, नाही तर माय बापो दंडोत प्रणाम.